गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या एका स्पेशल व्हिडिओची सुरुवात करूया कांचीपुरम इथल्या कामाक्षी मंदिरातून। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय कामाक्षी मंदिर किती सुंदर आहे। या मंदिराचे गोपुरम वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। अजून एक इंटरेस्टिंग यामधली गोष्ट म्हणजे इथला हा पाण्याचा तलाव, हा पण आपण एकदा बघून घेऊया। त्याला पंचगंगा असं म्हणलं यांनी, या ठिकाणी पंचगंगा असं लिहिलेलं आहे त्यांनी। तर बघा हा किती सुंदर आहे, स्वच्छ पाणी वगैरे आहे। आणि मी परवा दिवशी रात्री पण या ठिकाणी येऊन गेलो होतो। तर या ठिकाणी एक कारंजा पण आहे, तो हा बघा तो समोर दिसतोय कारंजा, आणि तो वर्किंग कंडिशन मध्ये पण आहे। आणि हे जे मंदिराचा हे व्ह्यू आहे, अशा पद्धतीनं एक ऐतिहासिक असं कांचीपुरम मधलं कामाक्षी मंदिर। या मंदिराचा इतिहास पण खूप इंटरेस्टिंग आहे। इसवी सनाच्या 8व्या शतकामध्ये किंवा 7व्या शतकामध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आली असं मानण्यात येतं। तर पल्लव राजे जे आहेत, ज्यांची कांचीपुरम ही ज्यांची राजधानी होती, त्यांनी इथंच आपल्या राजधानीमध्ये हे मंदिर उभारण्यास सुरुवात केली। त्याचबरोबर हे मंदिर पूर्ण पण झालं। त्यानंतर या ठिकाणी 14व्या शतकामध्ये पांड्य राजांची सत्ता आली, तर त्यांनी सुद्धा या मंदिराच्या उभारणीमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं। आणि त्याच्यानंतर विजयनगरचं साम्राज्य 15व्या-16व्या शतकामध्ये त्यांनी सुद्धा इथं आपलं मंदिराच्या उभारणीमध्ये सहयोग दिलेला आहे असं लिहून ठेवलेलं आहे। माझ्यासमोर तुम्ही गोपुरम बघू शकताय। तर हे गोपुरम, पूर्वेकडील गोपुरम असं ईस्ट गोपुरम त्याला म्हटलं जातं। आणि पुढे आल्यानंतर हे दीपमाळ आपल्याला दिसते। हे दक्षिणेकडील मंदिरांमध्ये अशा पद्धतीची दीपमाळ बघायला मिळते। आपल्याकडे थोडं वेगळ्या पद्धतीच्या दीपमाळ असतात। तर चारी दिशांना 4 अशा पद्धतीचे आपल्याला गोपुरम बघायला मिळतील इथे। आणि या ठिकाणाहून दर्शनची लाईन सुरू होते। तर आता सकाळचे साधारण 6:30 वाजलेत। मी थोडं लवकर आलोय म्हणजे माझं दर्शन सुद्धा पटकन व्हावं यामुळे। तर आता बघूया दर्शन माझं किती वेळात होतंय आणि मी दर्शनाच्या रांगेत लागतो। तुम्ही व्ह्यू बघू शकताय मंदिराचा, किती सुंदर व्ह्यू आहे हा। त्याचबरोबर इकडे हा मंडप वगैरे आहे, त्याच्या खांबांवरील कोरीव काम पण आपण बघू शकतो। आणि हा आहे उत्तरेकडील गोपुरम। तर आपण थोडस त्याचा मंडप वगैरे बघत बघत पुढे सरकूया। हे बघा काय सुंदर आर्किटेक्चर आहे त्यावेळचं। 8व्या-9व्या शतकात कोणी हे अशा पद्धतीचं मंदिर बांधलं असेल असं जर कोणी सांगितलं तर खरंच विश्वास बसणार नाही, पण हे त्यांनी करून दाखवलेलं आहे। किती सुंदर निर्मिती आहे यांची, खूप सुंदर। हे बघा पश्चिमेकडील गोपुरम पण आपल्याला दिसतंय या ठिकाणी। खूप सुंदर परिसर आहे। एकूण 5 एकर परिसरामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। आणि हे मंदिर म्हणजे पार्वतीचंच एक रूप आहे। देवी कामाक्षी म्हणजे पार्वतीचंच एक रूप मानण्यात येतं। आणि याचबरोबर इथं विष्णूचं सुद्धा वराह अवतारामध्ये मंदिर आहे। अशा 2 प्रकारची मंदिरे या ठिकाणी आहेत। हे आपण बघू शकता हा पूर्ण परिसर। बघा काय सुंदर व्ह्यू आहे या मंदिराचा या ठिकाणावरून। थोडं जवळ जाऊन आपण बघूया। तो जो तलाव आहे त्यामध्ये पण एक छोटस मंदिर किंवा ते जे स्ट्रक्चर आपल्याला दिसतंय त्या ठिकाणी। आणि समोर गोपुरमचा व्ह्यू खूप सुंदर। आपण तिथल्याच गोपुरम मधून समोरच्या जे गोपुरम दिसतंय तिथूनच आलो होतो, त्या ठिकाणावरून एंट्री घेतली होती आपण। मित्रांनो, दर्शन माझं खूप सुंदर झालं या ठिकाणी। मंदिर बाहेरनं जितकं देखणं आहे तितकंच आतून सुद्धा खूप सुंदर आहे। मला खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं या ठिकाणी येऊन। आणि हा प्रसाद सुद्धा मिळाला मला। तर लवकरात लवकर मी हा प्रसाद खातो आणि इथून पुढचं जे मंदिर आहे ते कैलासनाथ टेम्पल आहे, तर मी तिकडे जातो। आता हे जे तुम्ही पाहताय हे आहे इथलं सर्वात प्राचीन मंदिर, कैलासनाथ मंदिर। आणि हे सुद्धा मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे राजा नरसिंहवर्मन द्वितीयाने हे बांधलेलं आहे। काल जे मी तुम्हाला महाबलीपुरमचा जो निर्माता आहे नरसिंहवर्मन प्रथम,
तर त्याच्यानंतरचा त्याचा सक्सेसर नरसिंहवर्मन द्वितीय त्यानं हे मंदिर बांधलंय. किती सुंदर मंदिर आहे बघा त्या काळचं. आणि ह्याच्यामध्ये काही ॲडिशन्स त्याच्यानंतरच्या काही राजांनी पण केलेलं आहे. त्यामध्ये सर्वात एक महत्त्वाचं नाव असं महेंद्रवर्मन तृतीय असा तो राजा आहे आणि त्याने यामध्ये मंदिरामध्ये ॲडिशन्स केलेले आहेत. तर बघूया आपण आतमध्ये जाऊन हे आपल्याला काय काय बघायला मिळतं अजून या ठिकाणी. तर इथले म्युरल्स वगैरे खूप प्रसिद्ध आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे किती सुंदर आहेत. हे बहुतेक कन्झर्वेशनमध्ये थोडीशी परत रिटच दिलेले वगैरे असं मला वाटतात. पण तरीसुद्धा हे बाकीचे जरी तुम्ही आपण बघितलेत ह्या ठिकाणी तरी किती सुंदर मंदिर आहे हे आपण पाहू शकता. हे बघा किती सुंदर मूर्तिकाम या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी. खूप सुंदर. आणि हे मेन मंदिर हे पहा. गणपतीचं शिल्प पण आपण बघू शकताय. सुंदर त्या काळी घडवलेलं आहे. पहा किती सुंदर मूर्तिकाम आहे. आजही ह्या सर्व मूर्त्या चांगल्या स्थितीत आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर. हे शिल्प सुद्धा किती सुंदर आहे पहा. एक नंदीचं शिल्प. अजून एक अप्रतिमाचं शिल्प. या आतमध्ये देवळ्यांमध्ये प्रत्येक देवळांमध्ये त्यांनी शिल्प करून ठेवलेली आहेत. हे बघा. आणि प्रत्येक ठिकाणी एक नवीन शिल्प, नवीन विषय आहे. काहीतरी त्याच्या मागची कहाणी आहे हे आपण पाहू शकता. प्रत्येक देवळांमध्ये हे पहा. खूप सुंदर. आपल्या पूर्वजांनी किती आणि काय पद्धतीचं काम करून ठेवलंय हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा थक्क व्हायला होतं खरंच. ते सुंदर मंदिर. ही खालची दोन शिल्प जी आहेत ती भग्नावस्थेत आहेत आणि वरचं शिल्प जसं पूर्वीच्या काळी असेल तसं सुस्थितीत आहे.
कांचीपुरम मंदिर दर्शन मालिकेतील हे तिसरं मंदिर आहे. या मंदिराचं नाव वरदराजा पेरुमल मंदिर असं या मंदिराचं नाव आहे. अतिशय भव्य दिव्य असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. रामानुजाचार्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलंय असं मानलं जातं. हे मंदिर चोला राज्यांनी इसवी सन 10व्या शतकामध्ये हे बांधलंय असं मानतात. तर हा या ठिकाणी एक सुंदर असा मंडप आपण पाहू शकतोय. या खांबांवरचं कोरीव काम आपण या ठिकाणी पाहू शकतो. थोडस जवळनं आपण हे खांब कसे कोरले गेलेले आहेत ते आपण पाहूया. त्याच्या आतमध्ये एंट्री नाहीये, तरी पण आपण बाहेरनच हे सुंदर खांब आणि या मंडपाची रचना आपण पाहू शकतो. तर सुंदर असं देखणं आणि पुरातन असं हे मंदिर आहे. गोपुराच्या डागडुजीचं काम सध्या चालू आहे, त्यासाठी हे सगळं स्कॅफोल्डिंग वगैरे त्यांनी लावलेलं आहे. तर बघा हा केवढा मोठा परिसर या मंदिराचा आहे आणि हे मुख्य मंदिर आणि त्याचं हे ते प्रवेशद्वार. तर आपण आज जाऊन बघूया की आतमध्ये नक्की काय आहे. मंदिरात पूजा चाललेली आपण पाहू शकतो आणि हा त्याचा मंडप किती सुंदर आहे पहा. या मुख्य मंदिरात आपण एंटर करूया. किती सुंदर असा मंदिराचा आतला भाग आहे, आपण हे पाहू शकता. मी जस्ट वरदराजाचं दर्शन घेतलं या ठिकाणी आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्भुत असं हे मंदिर आहे. अशा पद्धतीचं मंदिर मी कधीही बघितलं नव्हतं. तर मी हे असं का म्हणतोय, कारण जे मंदिर आहे ते मंदिर आहे पहिल्यांदा पहिल्या मजल्यावरती आहे आणि त्या ठिकाणी वरदराजाची जवळपास 10 ते 12 फूट उंचीची अशी एक मूर्ती बसवण्यात आली आहे. आणि त्यापेक्षा अजून एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे आपण जसं वरदराजाचं दर्शन घेऊन पुढे सरकतो तसं आपल्या डोक्यावरती साधारण त्यांनी एक चांदीची आणि सोन्याची पाल पण बसवलेली आहे. तर त्या पालीला स्पर्श करून सर्व लोक एक्झिट घेतात त्या ठिकाणाहून. तर असं हे आगळं वेगळं वरदराजा मंदिर आहे. तर या ठिकाणी आपण नक्की भेट द्यायला हवी. कांचीपुरम मंदिर दर्शन मालिका मी इथं समाप्त करतो आणि आता सुरू होणार आहे माझा परतीचा प्रवास. आणि इथून आपण आता डायरेक्ट भेटूया माझ्या बाईकवरती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.